नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। तसंच या उपक्रमामुळे तेथील तरुणांनाही रोजगार मिळतो। कांदळवनातील निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। कोकणात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांची पसंती पाहायला मिळते आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणच्या तरुणांना देखील रोजगार मिळतो। क्या पुढे